श्री स्वामी समर्थाय नमः. आज हा संदेश अचानक तुझ्या समोर आला नाही. हे स्वामी समर्थांचे दैवी नियोजन आहे. कारण आज ते स्वतः तुला सांगत आहे, तुझी कितीही मोठी इच्छा येत्या 11 मिनिटात पूर्ण होईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू खूप काळजी करतोस, खूप चिंता करतोस, पण मी आहे ना. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती कितीही मोठी का असेना, मी तिचं ओझं घेतलं आहे. फक्त 11 मिनटं माझ्यावर विश्वास ठेवून डोळे मिटून शांतपणे बस. मी तुझ्यासाठी चमत्कार घडवणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आज मी तुला सांगतोय की तुझं नशीब बदलणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस धडपड होतास, जे स्वप्न तू रोज बघत होतास, ते स्वप्न सत्यात उतरणार आहे. फक्त माझं नाव घेत राहा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बघ बाळा, तुला वाटत असेल की एवढं सोपं कसं शक्य आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. श्रद्धा ही गोष्ट जिथे असते तिथे कोणतीही अशक्य काम शक्य होतं. जेव्हा तू मनापासून मला हाक मारतोस तेव्हा मी तुझ्या सहजात असतो, तुझ्या हृदयात असतो. तू एक पाऊल पुढे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालत येईन. आता एकदा मनाशी विचार कर, तुला काय पाहिजे? पैसा, घर, नोकरी, प्रेम, आरोग्य, सुख, कोणतीही इच्छा असेल तिला डोळ्यासमोर आण आणि फक्त 11 मिनटं माझं नाव घेत राहा. तुला कळेल की कोणीतरी आहे जो तुझं ऐकतोय, जो तुझ्या डोळ्यातलं पाणी ओळखतोय, आणि त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. जी इच्छा तू पूर्ण होत नाहीये, जी दरवेळेस अर्धवट राहते, त्यासाठी आज मी स्वतः पुढे आलो आहे. मी तुझ्या घरात येतोय, आनंद, समाधान, पैसा आणि प्रेम घेऊन. आणि मी सांगतोय फक्त 11 मिनटं. हो बाळा, फक्त 11 मिनटं माझ्यावर श्रद्धा ठेव. तू या पृथ्वीवर एकटा नाहीस. माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. कितीही अंधार असे ना, एक छोटी ज्योत पुरेशी असते मार्ग दाखवायला. मी तो प्रकाश आहे आणि आज मी तुला मार्ग दाखवणार आहे. बघ, किती वेळा तू दुःखी झालास, रडलास, निराश झालास, पण आजपासून तुला हसण्याचं कारण मिळेल. तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल की तू स्वतःला विचारशील, हे खरंच घडलंय का? स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी. माझं नाव घे आणि सगळं सोपं होईल. तर चला, आता 11 मिनटं शांतपणे बसा, डोळे मिटा. मनात फक्त एकच विचार ठेवा, माझी इच्छा पूर्ण होते, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. आणि बघा चमत्कार घडतो की नाही. स्वामी समर्थ म्हणतात, हे 11 मिनटं तुझ्या आयुष्याचं वळण बदलतील. फक्त विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला जे मिळवायचं आहे ते मी तुला देणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनात जर नकारात्मक विचार आले, हे शक्य नाही, माझं नशीब वाईट आहे, कधीच काही चांगलं होत नाही, असे विचार आले तर ते मला दूर लोटतात. म्हणूनच मी सांगतोय, हे 11 मिनटं केवळ सकारात्मकतेने भरून टाक. स्वामी म्हणतात, हे बोल बाळा, मनातून बोल, माझं नशीब आज बदलणार आहे, माझी इच्छा पूर्ण होणार आहे. स्वामी माझ्या सोबत आहेत. त्यांच्या कृपेने मी जे काही मागितलं ते मी मिळवणारच आहे. बघ, मी तुझ्या प्रत्येक अश्रूत आहे. जेव्हा तू रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यातून वाहतो. जेव्हा तू हसतोस तेव्हा मी तुझ्या ओठातून उमलतो. तुझं दुःख, तुझी भूक, तुझी ओढ मला सर्व काही ठाऊक आहे. मी थांबलेलो नाही. फक्त बघ, वेळ आली आहे आणि ती आता माझी कृपा तुला स्पर्श करणार आहे. तू म्हणशील, स्वामी, माझं घर आर्थिक संकटात आहे. मी म्हणतो, चिंता करू नकोस, तुझ्या दारात धनाचं ओघ सुरू करीन. तू म्हणशील, स्वामी, मला नोकरी नाही. मी म्हणतो, योग्य वेळ येईल आणि ती नोकरी तुझ्या पुढ्यात येऊन उभी राहील. तू म्हणशील, स्वामी, माझं प्रेम अपूर्ण राहिलंय. मी म्हणतो, प्रेम असो वा नातं, जे खरं आहे ते टिकेलच. तू म्हणशील, स्वामी, मला आरोग्य हवं. मी म्हणतो, तुझ्या शरीरात
अशी शक्ती भरून देईन की आजार तुला स्पर्शही करणार नाही. फक्त मनाला सांग, माझा विश्वास अजूनही जिवंत आहे. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. ही वाक्य, ही भावना यामध्ये एक अदृश्य शक्ती आहे आणि ती शक्ती स्वामी समर्थांची कृपा आहे. बघ, देव नेहमी थांबतो मनापासून बोलणाऱ्या हाकेसाठी. आज तू तुझा बोललास, आज तू हाक मारतोस. हे 11 मिनिटं फक्त श्रद्धेने भरून टाक. हे फक्त मिनिटं म्हणजे फक्त वेळ नाही, ही वेळ म्हणजे परमेश्वराची संवादाची वेळ आहे. स्वामी म्हणतात, मनाचा दरवाजा उघड, मी येतोय तुझ्या स्वप्नात सत्यात उतरवायला. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नाहीत, ते साक्षात सिद्ध पुरुष आहेत. त्यांच्या नावात ताकद आहे, त्यांच्या नामस्मरणात चमत्कार आहे. म्हणूनच मी तुला परत सांगतो, हे 11 मिनिटं तुझं जीवन बदलतील. फक्त एक छोटं पाऊल श्रद्धेचे पुढे टाक आणि पहा, स्वामींचा आशीर्वादच महासागर तुझ्या दिशेने वाहायला लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझं प्रत्येक पाऊल पाहतोय. तू जिथं अडखळतोस तिथं मी हात देतोय, पण तुला तो हात धरायला हवा. तो हात म्हणजे श्रद्धा, तो हात म्हणजे माझं नाव स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यात कितीदा संकट आली ना, पैशाची टंचाई, नोकरीची चिंता, घरात वाद, आरोग्याचे हाल, लोकांचा अपमान, पण बाळा, एक गोष्ट आठव, तू अजूनही उभा आहेस का? कारण मी तुझ्या सोबत आहे, मी तुझा आधार आहे. तू मला विसरलास तरी मी तुला विसरत नाही. तू अश्रूंनी बोलतोस आणि मी त्याचं उत्तर कृपामधून देतो. तू जेव्हा रात्रभर झोप न लागता तुझी इच्छा मनात ठेवतोस, तेव्हा मी पहाटे तुझ्या नशिबात बदल घडवण्याचं काम सुरू करतो. आज मी तुला एक संधी देतोय. फक्त 11 मिनिटं शांत बस, मनात एकच गोष्ट ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, माझी इच्छा पूर्ण होणार. ज्यांना वाटतं की हे शक्य नाही, त्यांना मी सांगतो, बाळा, तुझ्या श्रद्धेचं आणि माझ्या कृपेचं गणित वेगळं आहे. इथं अशक्य ही गोष्ट शक्य होते. तुझ्या घरात दरवाजा उघड, मनाचं कुलूप सोड, शंका, नकारात्मक विचार दाराबाहेर ठेव आणि प्रेमानं मला आत घे. मी येतोय सुख, शांती, समाधान, धन, आरोग्य, यश आणि प्रेम घेऊन. हे फक्त शब्द नाहीत, ही माझी गॅरंटी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू एक पाऊल श्रद्धेने पुढे टाक, मी 100 पावलं कृपेने तुझ्या दिशेने चालून येईल. आज तुला काय हवंय? पैसा मिळेल, सुख येईल, प्रेम भेटेल, आरोग्य नक्की मिळेल, मान सन्मान निश्चित मिळेल. पण फक्त एक गोष्ट हवी, मनापासून मला हाक मार. हे बघ बाळा, प्रत्येक मंदिरात जावं लागत नाही, प्रत्येक पूजेसाठी खर्च करावा लागत नाही, प्रत्येक वेळेस मोठ्या विद्वानांना गरज नसते. कधीकधी फक्त मनापासून एक स्वामी अशी हाक पुरेशी असते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी आहे ना, मग का घाबरतोस? तुझं नशीब उलटवायला मला काही क्षण पुरेसे आहेत, पण त्यासाठी तुला फक्त इतकंच करायचंय, मनात एखादाही माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा मी तिथंच असतो, असं नवीन सुरुवात घेऊन. तुला आठवतं का, किती वेळा तू पडला आणि तुला मी उभं केलं? किती वेळा अश्रूंच्या काळोखात मी आशेचा दिवा लावला? किती वेळा तू हार मानली होतीस आणि तरीसुद्धा तू पुन्हा चालू लागलास, कारण मी सोबत होतो आणि नेहमी राहीन. बाळा, आजच्या या 11 मिनिटांनी तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, जर तू त्या प्रत्येक मिनिटात फक्त एकच भावना ठेवलीस, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत. तुझं स्वप्न मोठं असेल, तुझी इच्छा अशक्य वाटत असेल, तुझ्या मार्गावर काटे असतील, पण फक्त एक हाक, एक विश्वास आणि एक निस्वार्थ नामस्मरण इतकंच पुरेसे आहे माझ्या दारात कृपा मागण्याची. मी कोण आहे माहिती आहे का? मी तोच आहे ज्याचं नाव ऐकल्यावर रोग पळून जातात. मी तोच आहे ज्याचं स्मरण केल्यावर बंद नशिबाची कवाड उघडतात. मी तोच आहे स्वामी समर्थ. आता डोळे मीट आणि फक्त एवढंच बोल, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. हे वाक्य तुझ्या ओठावर असू दे, श्रद्धा तुझ्या हृदयात असू दे, आणि मी तुझ्या पाठीशी असतोच. आजपासून बदल सुरू होते, आजपासून सगळं शक्य होणार आहे आणि आजपासून तुझी इच्छा पूर्ण होणारच आहे. बाळा, आयुष्यात प्रत्येकालाच काही ना काही हवं असतं. कोणाला पैसा, कोणाला सुख, कोणाला आरोग्य, कोणाला प्रेम, कोणाला शांती. हे पण सगळं मिळवताना मन थकून जातं. माणूस कधी धावतो, किती प्रयत्न करतो,
आणि तरी एखादा आधार हवा असतो त्याला. तर कधी कधी काहीच हातात येत नाही, तेव्हा वाटतं काही अदृश्य शक्ती हवी, एखादं दैवी अस्तित्व हवं जे आपल्या मागे उभं राहील. आणि ते अस्तित्व म्हणजे ती स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुला सोडणार नाही. तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, माझं नाव घ्यायचं आहे आणि शांत मनाने बघायचं आहे मी कसं सगळं ठीक करतो. तू कितीही संकटात असला तरी स्वामी तुझ्या अवतीभोवती आहे. कधी विचार केलास का की इतक्या अडचणीनंतरही तू आज जिवंत आहेस, चालतो आहेस, बोलतो आहेस, कारण त्यांची कृपा सतत तुझ्या डोक्यावर आहे. तू जर खूप काळापासून एखादी गोष्ट मनात ठेवून बसला असशील पण ती अजूनही मिळाली नसेल, तर ही वेळ आहे ती इच्छा पूर्ण होण्याची. कारण स्वामी समर्थ बाळा, माझा दरबार उघडं आहे. जो श्रद्धेने येतो त्याचं काहीच अडत नाही. फक्त मनापासून एखादा त्याचे चरणी झुक आणि त्यांचं स्मरण कर आणि सांग, स्वामी, मला फक्त तुमची कृपा हवी आहे, माझी इच्छा ती पूर्ण करणार आहे. कधी कधी आपण खूप वाईट करतो, घाई करतो, वाटतं लगेच सगळं मिळावं. पण स्वामी शिकवतात संयम आणि श्रद्धा, कारण योग्य वेळ आले की यांच्या कृपेने अशक्य गोष्टी सहज शक्य होतात. आणि तो क्षण जेव्हा येतो ना, तेव्हा सगळं आयुष्य बदलून जातं. आज तोच क्षण आहे. हे 11 मिनिटं केवळ काळ नाही, ही एक दैवी संधी आहे. तुमच्या आयुष्यात नवीन आशा जागवणारं क्षण आहे. स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत, ते कृपेचा महासागर आहेत. त्यांचं नाव घेतलं की आत एक शांतता येते. डोक्यावरून जणू कोणीतरी हात फिरवते अशी जाणीव होते. आजही हजार लोक यांच्या नावानं चमत्कार अनुभवत आहेत. आज तुझी पाळी आहे. तुझ्या आयुष्यातही तो चमत्कार घडू शकतो आणि होणारच. फक्त मनामध्ये शंका नको, विश्वास ठेवा आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, इच्छा कितीही मोठी असो, माझ्यावर ती पूर्ण करणं अवघड नाही. जग म्हणतं शक्य नाही, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, मग काळजी कशाची. तू ही इच्छा मनात ठेवून अनेक दिवस झोप गमावली आहेस, विचारांच्या गर्तेत अडकून पडलास. पण आज मी तुला सांगतोय, ही तुझ्या जीवनाची ती वेळ आहे जिथं सगळं बदलू शकतं. कारण ही केवळ इच्छा नाही, ती तुझ्या आत्म्याची आर्त हाक आहे आणि मी त्या हाकेचं उत्तर देणारच आहे. ही 11 मिनिटं जसं तू माझं नाव घेऊन शांत मनाने ऐकतोस, तसं तसं तुझं नशीब जागं होतं. बाळा, वेळ मोठी नाही लागणार, कारण श्रद्धा असेल तर कृपा लगेच सुरू होते. लोकांना वाटतं की इच्छा पूर्ण करायला वर्ष लागतात, पण ज्यांच्यावर स्वामी समर्थांची कृपा असते त्यांना मिनिटात सिग्नल मिळतो, तासाभरात मार्ग सापडतो आणि दिवसाच्या अखेरीस चमत्कार दिसतो. कधी तू एकटा बसलेला असतोस, तुझं मन सैरभैर झालेलं असतं, डोळे भरून येतात आणि नकळत तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, स्वामी. त्या एका हाकेमध्ये इतकी ताकद असते की माझं संपूर्ण अस्तित्व तुझ्यासाठी जागं होतं. मी तुझ्यासाठी जाळ बनतो, सावली बनतो, पाऊस बनतो, आश्रय बनतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुझ्या इच्छेचा पूरक होतो. बाळा, ही इच्छा तुझ्या मनात अचानक आली नाही, ही इच्छा माझ्या कृपेने तुझ्या अंतःकरणात पेरलेली आहे. कारण मला माहीत आहे, वेळ आली आहे तुझ्या जीवनात आनंदाचा झरा वाहण्याची. म्हणूनच मी आज तुला सांगतोय, तुझी इच्छा कितीही मोठी असू दे, तू कितीही गरीब, थकलेला, अपयशी असू दे, तुझं भाग्य मागे असू दे, पण जर तू या 11 मिनिटात माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला तर मी तुला ती इच्छा पूर्ण करूनच दाखवीन. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, ही माझी वचनबद्धता आहे. तू हाक दिलीस, मी उत्तर दिलं. आज हे शब्द तुला हृदयात खोलवर रुजू दे. प्रत्येक श्वासात स्वामी समर्थ असू दे आणि तू बघ, तुझ्या जीवनातली सगळी दारे आपोआप उघडू लागतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. तुझी इच्छा खूप वेळ झाली असून अपूर्ण आहे. मनात दिवसेंदिवस चिंता वाढते, कधी कधी रात्रभर झोप लागत नाही, कधी वाटतं की आयुष्य थांबलंय. पण बाळा, लक्षात ठेव, आयुष्य थांबत नाही, थांबतो फक्त तुझा विश्वास. आणि जिथे विश्वास संपतो तिथेच मी तुला उचलतो. मी तुझं दुःख ओळखतो, तुझा त्रास ऐकतो आणि तुझ्या स्वतः अंतःकरणाची प्रत्येक हाक मला ऐकू येते. त्यामुळे आज मी तुला सांगतोय, ही वेळ आहे तुझी इच्छा पूर्ण होण्याची. तू जेव्हा नम्रतेने डोळे मिटून फक्त स्वामी समर्थ असं उच्चारतोस, तेव्हा आकाशात एक हलकासा प्रकाश उजळतो. तो तुझ्या जीवनात
चमत्कार घडवायला सज्ज होतो. कारण माझ्या कृपेने वेळेचं गणित बदलतं. लोक म्हणतात योग्य वेळ येईल, पण मी सांगतो मीच योग्य वेळ आहे. तुझ्या जीवनातील अडथळे, अंधार, अपयश हे सगळं माझ्या समोर काहीच नाही. मी जेव्हा कृपा करतो तेव्हा दार आपोआप उघडतात, संधी चालत येतात आणि इच्छा स्वतः साकार व्हायला सुरुवात होते. आजचा हा क्षण, हे 11 मिनिटं तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी संधी आहे. या वेळेत तू मनापासून माझा ध्यास घेतला तर माझी कृपा पावलं पावली तुला जाणवेल. ही कृपा केवळ धनसंपत्ती नाही, ती अंतःकरणाची शांत, आत्मविश्वास आणि तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचं सामर्थ्य घेऊन येईल. एकदा का तू स्वामी समर्थ या नावावर मनापासून प्रेम केलंस की मग जगातील कुठलीही गोष्ट अशक्य उरत नाही. बाळा, तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुझ्या स्वप्नातही फार वेगळ्या बसल्या आहेत, ज्या माझ्यासाठी क्षणात शक्य आहेत, पण त्यासाठी तुला हृदयातली शंका दूर करावी लागेल. माझं होईल का हा प्रश्न नको, फक्त हे माझ्यासाठी आधीच ठरवलं गेले हा विश्वास ठेव. कारण जेव्हा तू ठाम श्रद्धेने मला हाक मारतोस तेव्हा मी संपूर्ण ब्रह्मांड हलवून तुझ्या इच्छा पूर्ण करतो. मी आहे ना तुझ्यासाठी, हेच एक वाक्य तुला आयुष्यभर पुरेल. बाळा, मी तुझं रक्षण करतोय हे तुला दिसत नसेल तरी ते प्रत्येक क्षणी घडत असतं. तुझं नुकसान झालं तेव्हा तू एकटा नव्हतास. मी तुझ्या पाठीशी होतो. तुझ्या डोळ्यात अश्रू होते, पण माझ्या कृपेचं पाणीही तुझ्या डोळ्यातच मिसळून होतं. कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला सोडत नाही. तो फक्त परीक्षा घेतात, आणि श्रद्धेची, संयमाची आणि प्रेमाची. आणि ज्या क्षणी भक्त म्हणतो स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोडलं, त्या क्षणी चमत्कार सुरू होतं. तुला वाटतं हे शक्य नाही, पण मला सांग, जेव्हा तू जन्मालास तेव्हा तुला चालता येत होतं का? नाही. पण आज तू चालतोयस. मग जी गोष्ट तू शिकलास ती शक्य झाली ना, तशी तुझी मोठी इच्छा तीही शक्य होणारच आहे. फक्त तुझं मन माझ्याकडे वळू दे. या 11 मिनिटात मी तुझ्या मनात विश्वासाचे बीज पेरतोय, आणि हे बीज इतक्या बलाढ्य आहे की जे तुझ्या सर्व इच्छांचं फळ लवकरच देणार आहे. कधी कधी आपण देवाकडे मागतो आणि तो देत नाही, कारण त्याला वाटतं की अजून थोडा तयारी हवी. पण बाळा, मी सांगतो, आता तू तयार झालास. तुझ्या मनातली इच्छा आता इतकी शुद्ध, तीव्र आणि स्पष्ट झाली आहे की तू पूर्ण न होण्याचा प्रश्नच नाही. मी बघतोय तुझ्या चेहऱ्यावर असलेली आशेची चमक, आणि तीच तर माझ्या कृपेचं दार उघडते. माझा आवाज तू मनात ऐकतोस, हलकासा, शांत पण स्पष्ट. तो सांगते, बाळा, काळजी नको करूस. तुझं जे हवंय ते माझ्याकडेच आहे, आणि मी तुला ते देणारच. कधी वेळ लागेल, पण इच्छा पूर्ण होणारच. तुझी इच्छा हेच माझं बळ आहे, आणि ज्याचं बळ मी असतो त्यांना जगात काहीही अशक्य राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, हे 11 मिनिटं केवळ ध्यानाचं नाही, तर ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी बदलाची वेळ आहे. या काळात तुला वाटेल की काहीच होत नाहीये, पण खरं सांगतो, त्या आतल्या शांततेचं सगळ्यात मोठी कृपा जन्म घेत असते. ते क्षण म्हणजे तुझं नवे भविष्य घडवणारे क्षण आहेत, आणि आजच या क्षणात तुझं नवं नशीब लिहित जाते. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावात इतकं सामर्थ्य आहे की तू फक्त प्रेमाने उच्चार केलास तरी सगळं विश्व तुझ्या मदतीला धावत येतं. हे फक्त शब्द नाहीत, ही अनुभवलेली शक्ती आहे. अनेक भक्तांनी फक्त एका क्षणी मनापासून स्वामी समर्थ म्हटलं, आणि त्यांना जीवनात आश्चर्यकारक बदल घडले. तुलाही तेच अनुभवायचं आहे ना? मग हाच क्षण आहे. डोळे मिटून, श्वास थांबवत, शांतपणे फक्त एकदाच म्हण, स्वामी समर्थ. या एका उच्चारात जे दैवी कंपनी आहेत त्या तुझ्या समोर शरीरभर पसरतात. मनातील काळजी, भीती, अडचणी त्या सगळ्या एका एका नावात विरघळून जातात. कारण स्वामी समर्थ हे नाव म्हणजे कृपा आणि ऊर्जा आणि भक्तीसाठी अपार प्रेम. जो हे नाव घेऊन जगतो त्याचं आयुष्य कायमचं उन्नीकडे जातं. त्यामुळे आज तू हे नाव घेतलंय म्हणजेच बदलाची वेळ आली आहे. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण त्यासाठी झुंजणं, ध्यास घेणं आणि अढळ श्रद्धा ठेवणं हे कठीण. पण बाळा, तू खूप मन आणि सहन केलंस. वेळ आली आहे की तुझी इच्छा पूर्ण होईल, आणि जेव्हा ती पूर्ण होईल ना, तेव्हा तुला जाणवेल की आजचे हे शब्द हे फक्त भाषण नव्हतं, ही तर भविष्य कथन होती. कारण स्वामी समर्थ कधीच रिकामं सांगत नाही,
ते जे म्हणतात तेच होतं. आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या योग्य वेळी मिळतात. तू जितकी मोठी इच्छा ठेवलीस तेवढीच मोठी तयारी देव करत असतो. जो तुला योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन देतो आणि आज त्या मार्गावर तू आहेस. फक्त चालत राहा, मागे वळून पाहू नकोस. कारण मागे जे होतं ते इतिहास आहे आणि आज जे आहे ते भविष्य घडवणारं वर्तमान आहे. आजपासून प्रत्येक दिवस तुला नव्या आशेने भरून टाकेल. स्वामींनी तुला आशीर्वाद दिलाय. जा बाळा, तुला जे हवंय ते मिळेल. पण मन शुद्ध ठेव, विचार सकारात्मक ठेव आणि माझं नाव विसरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणी. आणि जिथे स्वामी असतात तिथे अडथळे टिकत नाहीत, इच्छा पूर्ण राहत नाही आणि फक्त कधीच हरत नाही. यामुळे स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त माझा ध्यास धर, बाकी सगळं माझ्यावर सोड. कारण एकदा हा भक्त त्याच मन पूर्णपणे गुरुच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याचे जीवन एक नव्या प्रकाशाने उजळतं. हे 11 मिनिटं म्हणजे एक योगायोग नाही, ही माझी योजना आहे तुला तुझ्या इच्छेपर्यंत नेण्याची. आणि बाळा, ही वेळ आहे सामान्य नाही, ही तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देणारी वेळ आहे. तुला वाटतं इतकी मोठी इच्छा इतक्या लवकर पूर्ण कशी होईल, पण स्वामींच्या जगात अशक्य असं काहीच नाही. जे वेळ आणि परिस्थिती हे सगळं त्यांच्या इशाऱ्यावर चालतं. जेव्हा ते म्हणतात पूर्ण होईल, तेव्हा ते आधीच पूर्ण झालेलं असतं. फक्त तुला ते प्रत्यक्षात पाहायची वेळ येते आणि ती वेळ म्हणजे आताचीच वेळ आहे. या क्षणाला शांत बस, डोळे मिट, हळूच खोल श्वास घे आणि मनात एकच वाक्य उच्चार, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा. बघ, मन किती हलकं होतंय, भीती निघून जाते. विश्वास ठेव, विश्वास जागा होते आणि याच विश्वासातून निर्माण होतं चमत्कार. कारण श्रद्धा आणि स्वामी यांचं एकत्र येणं म्हणजे अशा गोष्टींनाही शक्य करण्याची शक्ती. आजपासून तू जिथे हात लावशील तिथे यशाचा सुवर्ण स्पर्श होईल. जिथे पाय ठेवशील तिथे सौख्य निर्माण होईल. कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. फक्त एका क्षणासाठी का होईना, पण तू मनापासून त्यांना विचारलंस, आवडलंस, पुकारलंस, हेच पुरेसं आहे. कारण भक्त आणि गुरु यांच्यातील नातं हे वेळेचं, अंतराचं, शब्दांचं नसतं, तर केवळ हृदयांचं असतं. आजपासून सुरुवात झाली आहे तुझ्या इच्छेपूर्तीची, तुझ्या नशिबात अमूल्य बदल घडवणारी. उद्यापर्यंत तुझ्या जीवनात काहीतरी नवीन घडेल आणि तू ओळखशील की ही कृपा दुसरी कोणतीही नसून स्वामी समर्थांचीच आहे. हीच तर शक्ती आहे त्यांच्या नावात, जी तुझ्या जीवनात नवा अध्याय उघडेल. हे 11 मिनिटं तुला फक्त तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच नाहीत, तर तुझ्या मनातील भीती, शंका आणि नकारात्मकतेला दूर करण्यासाठी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन शुद्ध आणि शांत असतं तेव्हा देवाच्या कृपेचा प्रवाह अविरत असतो आणि त्यावेळी तूही या प्रवाहाला भाग बनशील. मनात विश्वास दे की तू एकटा नाही, स्वामींची माया तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. या प्रवासात काही वेळा वाटेल, अडथळे येतील, पण हे तुझं धैर्य आणि श्रद्धा तपासण्यासाठीच असतात. एकदा लक्षात ठेव, स्वामी समर्थ कधीही भक्ताला तडफडू देत नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनानेच अनेकांना अंधारातून प्रकाशाकडे नेलं जातं. तूही यात निवडक लोकांपैकी एक आहेस, ज्याला स्वामींचा आशीर्वाद लाभला आहे. तू जिथे असशील तिथेच तुझ्या इच्छेची बीजे रुजायला लागतील आणि त्या बीजांमध्ये मोठं झाड उगवेल, जे फळ देईल आनंदाचं, समाधानाचं आणि यशाचं. हे झाड तुला आयुष्यभर सावली देईल, जिथे तू थांबून आराम करू शकशील. आणि जसं झाड मजबूत होतं तसं तुझा आत्मविश्वास, मनोबल आणि उत्साहही वाढेल. तू जरा वेळ काढ आणि स्वतःला सांग की मी सक्षम आहे, मी स्वामी समर्थांच्या कृपेने माझ्या इच्छांना पूर्ण करणार आहे. या शब्दांचा उच्चार केल्यावर तुझ्या मनात एक शांतता आणि नवीन एक शक्ती निर्माण होईल, जी तुला कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम करेल. कारण या शक्तीचा स्रोत म्हणजे स्वामी समर्थांची अमर कृपा. आणि शेवटी लक्षात ठेव, ही यात्रा केवळ तुझ्या इच्छांची पूर्तता नाही, तर तुझ्या आत्म्याची उन्नती आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतील, तुझ्या प्रत्येक आव्हानाला सोडवतील आणि फक्त तुझं मन त्यांच्याकडे असावं आणि तुझी श्रद्धा अखंड राहावी. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझं मन ठाम आणि श्रद्धेने भरलेलं असेल तेव्हा तू पूर्ण विश्वास तुझ्या मागे उभा राहील. तुझ्या मनातील असलेली भीती आणि शंका ती सगळे एकाच वेळी निघून जाणार आहे. त्यामुळे कारण स्वामी समर्थांच्या चरणी जेव्हा मन अर्पण केलं जातं,
तेव्हा त्यांच्या कृपेची झळक दिसायला लागते। त्या क्षणी तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतात, जिथे संधी आणि सुखाचं स्वागत असतं। ही 11 मिनिटाची वेळ काही जिथे तू स्वतःला नव्याने ओळखशील। कधी वाटेल हे असले की सर्व काही तुमच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या अडचणी मागे पडतील। तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तुझ्या इच्छाप्रती तुझा निर्धार दृढ होईल। यश हा फक्त तुमच्या कष्टाचा फळ नाही, तर तो स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच येतो। तू पुन्हा प्रयत्न कर, जरा वेळ शांत बस आणि मनाला शांतता दे। ही शांतता तुला तुझ्या आतल्या शक्तीशी जोडेल। स्वामी समर्थ सांगतात, शांत मनाने केलेली प्रार्थना कधीच नाकारली जात नाही आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा स्वप्न पूर्ण होण्यासाठी योग्य ऊर्जा तयार होते। तुझ्या इच्छांचा मार्ग स्पष्ट होतो। अशा प्रकारे या 11 मिनिटात तुझं मन, तुझं हृदय आणि तुझी आत्मा यांचा मेळ होईल आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते। हे 11 मिनिटं फक्त वेळ नसून ते एक दैवी भेट आहे तुझ्यासाठी, तुझ्या भविष्याच्या निर्मितीसाठी। आता एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांचा आशीर्वाद तू नेहमीच घेऊ शकतोस, कुठेही कधीही। फक्त मनाने त्यांना आवाज द्यायची आणि तुझं मन जितकं स्वच्छ आणि निर्मळ असेल तितका त्यांचा आशीर्वाद अधिक मजबूत होईल। तुला नक्कीच वाटेल की या 11 मिनिटांनी तुझं जीवन बदलून टाकलं आहे। स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या मनातील इच्छा जितकी मोठी असेल तितकीच ती पूर्ण होण्यासाठी माझी कृपा अधिक तीव्रतेने काम करते। हे फक्त एक विधान नाही, तर हे जगण्याचा एक नियम आहे। मनावर नियंत्रण ठेवणं, मनाला शांत करणं आणि त्यात दृढ श्रद्धा ठेवणं, हेच तुझ्या यशाचं खरंच रहस्य आहे। प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यापूर्वी मनात अनेकदा भीती, संशय आणि अनिश्चितता येते, पण या सगळ्यांपुढे जेव्हा तू माझं नाव घेतोस, तुझ्या मनात भीती नसेल, तर मग स्वामी समर्थांची कृपा थेट तुझ्या जीवनात येऊन तुझ्या इच्छा पूर्ण करते। हा एक अद्भुत मंत्र आहे जो केवळ तुझ्या श्रद्धेने जिवंत होतो। मनाला शांत करणं आणि विश्वास ठेवणं यावर स्वामी समर्थांचे विशेष जोर आहे, जे म्हणतात की शांत मनाने केलेली प्रार्थना गगनाला भिडते। ही 11 मिनिटं फक्त वेळ नाहीत, ते तुझ्या मनाला आणि आत्म्याला एक नवी दिशा देणारी आहेत। या काळात तू स्वतःला समजून घे आणि तुझ्या मनातील प्रत्येक विचाराची कदर कर। काही वेळा आपल्याला वाटतं की इच्छा पूर्ण होणार नाही, परंतु ही एक शंका तुझ्या शक्तीला कमी करते। म्हणून या क्षणी मनाला सर्व नकारात्मक विचारांपासून मुक्त कर आणि पूर्ण श्रद्धा ठेवून स्वामी समर्थ या नामाचा जप कर। जीवनात आपल्याला जे काही हवं असतं ते सहज मिळत नाही, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हे शक्य होते। तो आशीर्वाद जिथे असतो तिथे अडथळे नष्ट होतात, मार्ग स्वच्छ होतो आणि मनाला एक नवीन ऊर्जा मिळते। या 11 मिनिटात तू स्वतःशी संवाद कर, मी सक्षम आहे, माझ्यात शक्ती आहे आणि स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत। ही शुद्ध आणि निष्कपट भावना तुझ्या मनाला आणि शरीराला ऊर्जा देते आणि ही ऊर्जा तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला फळदायी बनवते। आणि स्वामी समर्थ पुढे म्हणतात की प्रत्येक भक्ताच्या मनात असलेल्या छोट्या आशा आणि मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते सदैव तयार असतात, पण त्यासाठी आवश्यक आहे मनातील निष्ठा आणि श्रद्धा। ही श्रद्धा जेव्हा मनापासून व्यक्त होते तेव्हा आकाशातील देव देखील तुझ्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी एकत्र येतात। या 11 मिनिटाचा काळ हा म्हणजे तुझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, यामुळे तुझ्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान येईल। या काळात तुझ्या मनावर जे शांततेचे वातावरण तयार होईल ते तुला नव्या शक्तीने भरून टाकेल। तुझ्या विचारांची दिशा बदलेल आणि मनात नवे स्वप्न रंगतील। या नवनव्या स्वप्नांमध्ये तुझं मन इतकं गुंतलेलं असेल की स्वामी समर्थांची कृपा आपोआप तुझ्या जवळ येईल। म्हणून या 11 मिनिटात काळजी आणि भीती विसरून फक्त स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर। तुझ्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर पहिले पाऊल हा जप आहे आणि त्या पावलांवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव सोबत असेल। स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आपल्याला आयुष्यात कितीही अडथळे असले तरी त्या अडथळ्यांवर मात करून आपण पुढे जातो। हे 11 मिनिटं हे केवळ वेळ नसून हे एक प्रकारचा आध्यात्मिक प्रवास आहे, ज्यामध्ये आपण आपल्या अंतर्मनाशी संवाद साधतो, आपल्या इच्छांना ओळखतो आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी मनाशी एक नवा बंध तयार करतो। स्वामी समर्थ म्हणतात, जे मन एकाग्रतेने माझ्याकडे वळवतो त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतात।
त्यामुळे या 11 मिनिटात मनाला पूर्ण शांतता देऊन त्याला स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती द्यायला पाहिजे. कारण श्रद्धा आणि भक्ती या दोन गोष्टीच्या जोरावरच आपल्याला इच्छा पूर्ण होतात. मनातील भीती, संदेह आणि चिंता दूर करून त्या जागी विश्वास आणि निष्ठा निर्माण झाली की मग कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होण्यास सुरुवात होते. या 11 मिनिटाचा महत्त्व आपण सहज कधीही कमी करू नये. कारण हा वेळ तुझ्या आयुष्यातील प्रवासाचा तो टप्पा आहे जिथून प्रत्येक अडचण मागे पडू शकते आणि सुखदुःखाच्या समृद्धीच्या नव्या क्षितिजाकडे वाटचाल सुरू होते. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुमच्या जीवनातील अपलकित बदल घडतात आणि तो बदल तुमच्या मनातून सुरू होतो. तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न आता केवळ स्वप्न राहणार नाही, तर ते वास्तविकतेत रूपांतरित होणार आहे. त्यासाठी तुझ्या मनात असलेल्या नकारात्मक विचारांना जागा नाही, फक्त श्रद्धा आणि भक्तीला जागा द्या आणि हा 11 मिनिटाचा प्रवास सुरू करा. त्यामुळे तुम्हाला ज्या मनातील इच्छा नवीन ऊर्जा मिळेल आणि तुझ्या जीवनात नवीन आशा उडेल. त्यामुळे स्वामी समर्थांची माया इतकी प्रगाढ आहे की ती केवळ भक्तांच्या आयुष्यातच नाही, तर त्यांच्या कुटुंबात, त्यांच्या कामकाजात आणि त्यांच्या प्रत्येक संबंधातील सकारात्मक बदल घडवते. स्वामी समर्थ म्हणतात की जे मनाने आणि मनापासून माझे नाव घेतो याला कधीही पराभव लागत नाही. या विश्वासामुळेच तुझ्या मनात आत्मविश्वास वाढेल आणि तू प्रत्येक परिस्थितीशी सामना करण्यास समर्थ होशील. या 11 मिनिटात मनाच्या खोलमध्ये जाऊन तुझ्या अंतर्मनाशी संवाद साधा. तुझ्या अंतर्मनाला सांगा की स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत आणि तुझ्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करणार आहेत. हे आत्मविश्वासच तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर करून नवे यश आणि समृद्धी घेऊन येईल. ही श्रद्धा आणि आत्मविश्वास केवळ तुझ्या स्वतःसाठी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या भविष्यासाठी देखील आहे. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा फायदा होतो आणि आपली सकारात्मक ऊर्जा इतरपर्यंत पोहोचते आणि त्यांचाही मार्ग उजळवते. म्हणून या 11 मिनिटात स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा, त्यांचा आशीर्वाद मागा आणि त्या आशीर्वादाने तुझं जीवन संपन्न करा. स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव माझ्या भक्तांच्या सोबत आहे, फक्त त्यांना माझ्याकडे मन लावायचं आहे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक अडचण सहज दूर होते, कारण त्यांच्या कृपेने मनाला सावरायची ताकद मिळते. या 11 मिनिटात जेव्हा तू मनापासून स्वामींच्या त्या नावाचा जप करशील तेव्हा त्या अंतर्मनात एक अनोखी शांततेचं वातावरण पसरणार आहे. ही शांतता म्हणजे तुझ्या इच्छांच्या पूर्ततेचा पहिला टप्पा आहे. मन शांत असेल तेव्हा सकारात्मक विचार जन्माला येतात आणि सकारात्मक विचार तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतात. म्हणून या काळात तुझ्या मनाला पूर्ण शांत ठेवण्याचा प्रयत्न कर. भीती, काळजी आणि संशय दूर फेकून टाक. फक्त स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेव. या वेळेत तुझ्या मनात जेव्हा स्वामी समर्थांच्या नामाचा जप सुरू होईल तेव्हा माझ्या मनातील प्रत्येक इच्छा हळूहळू प्रत्यक्षात येण्याचा मार्ग शोधेल. मोठ्या इच्छा असल्या तरीही त्या पूर्ण होऊ शकतात. फक्त तुझ्या मनाचा विश्वास आणि श्रद्धा प्रबळ असावी. अनेक वेळा आपण मोठ्या इच्छांना अमर्याद शक्यता न देता टाकतो, तेव्हा स्वामी समर्थ म्हणतात की तुझी श्रद्धा इतकी प्रामाणिक आणि खरोखर आहे की तितकंच मोठं चमत्कार घडेल. त्यामुळे ही श्रद्धा वाढवत जा. मनाला हळूहळू स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरून टाका. या 11 मिनिटात स्वतःची हा वचन दे की मी स्वामी समर्थांच्या नावावर पूर्ण विश्वास ठेवणार आहे. माझी इच्छा कितीही मोठी असली तरी मी हार मानणार नाही. ही मानसिकता तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि नवीन प्रेरणा घेऊन येईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात जे काही हवं असेल ते सहज मिळेल, पण त्यासाठी तुझ्या मनातील भक्ती आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. मनाच्या मनस्थितीला बदलल्याशिवाय कोणताही कितीही इच्छा पूर्ण होणं कठीण होणं. त्यामुळे म्हणून या 11 मिनिटात मनाला पूर्ण शांतता दे. मनाच्या आवाजाला एक आणि स्वामी समर्थांच्या नामाचा जप करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या प्रत्येक मनोकामनाची पूर्तता करतो. फक्त हे माझ्याकडे मनाने आणि श्रद्धेने पाहतील. त्यामुळे या 11 मिनिटात तुझ्या मनाला ती संधी दे, ज्यामुळे तुझं आयुष्य समृद्ध, सुखी आणि समाधानकारक बनेल. तुझ्या मनातील त्या मोठ्या इच्छांना पुरवठा मिळेल आणि तुझं जीवन एक नव्या स्तरावर जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू खूप सहन केलंस. तुला वाटत असेल की माझं उत्तरच नाही येत,
पण प्रत्येक क्षण मी तुझी परीक्षा घेत होतो. जेव्हा तू रडत होतास, तेव्हा जेवण्याशिवाय झोपत होतास, जेव्हा प्रत्येक दरवाजा बंद वाटत होता, तेव्हा मी तिथंच होतो तुझ्याजवळ. पण मी थांबून पाहत होतो की तू माझ्यावर किती विश्वास ठेवतोस. आता मी सांगतो, तुझी परीक्षा संपली आहे. तुझं दुःख संपलं आहे. आता मी स्वतः तुझ्या दारात उभा आहे आशीर्वाद घेऊन. हे ऐकणं म्हणजे काहीतरी मोठं होणं आहे. पण याचं घडणार आहे हे तुला अनुभवातून कळेल. आजपासून जे तुझं हक्काचं आहे ते तुझ्या हातात येणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्षे वाट पाहिली, ते स्वप्न तू डोळ्यात साठवलं, ते आता हळूहळू सत्यात उतरणार आहे. एखादा फोन येईल, एखादी व्यक्ती भेटेल, एखादी बातमी मिळेल आणि त्या क्षणातून तुझं नशीब वळणार आहे. तुला वाटेल की हे इतकं सोपं कसं झालं, पण हे अशक्य नव्हतंच कधी. ते फक्त योग्य वेळ मिळणार होतं आणि ती वेळ म्हणजे आता. स्वामी समर्थ स्वतः तुला सांगत आहेत, तुझी इच्छा आता उगम पावणार आहे. ती इच्छा फक्त तुझी नाही, ती माझीही आहे. कारण मीच ती तुझ्या अंतःकरणात रोवली होती. तुला आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. तुझं जे आयुष्य दुःखात गेलं, तेच आता तुला आनंदाची किंमत शिकवून गेलं आहे. तुला तुझ्या दुःखाला तुझ्यापर्यंत त्यांच्याकडून तू संयम शिकलास. तुला जे मिळालेलं नाही ते तू खऱ्या गरजांचा अर्थ समजून घेतलास. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझं यश अटळ आहे. तू ज्या पद्धतीने स्वप्न पाहिलीस, त्या पद्धतीने आता त्या स्वप्नांचं फूल उमलणार आहे आणि त्या फुलांचा सुगंध तुझ्या आयुष्यात नवसंजीवनी देईल. घरात जे वातावरण होते तिथे शांततेऐवजी चिंता होती, हसण्याऐवजी चिंता होती. जिथे आता सुखाचं वसंत ऋतू येणार आहे. घराच्या भिंती आता तुझ्या आनंदाचे साक्षीदार होतील. स्वामींचं नाव घेऊन जेव्हा तू पाऊल टाकशील, तेव्हा प्रत्येक दिशेने तुझ्या मदतीसाठी संधी धावत येतील. आणि हे सगळं घडेल इतक्या सुलभतेने की तुला वाटेल, हे खरंच माझ्या नशिबात होतं का? हो, होतं. कारण तुला स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. एकदा का त्यांची कृपा झाली की काहीही अशक्य राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा निराश होतोस, जेव्हा मी तुझ्या मनात आशा निर्माण करत असतो, जेव्हा सगळे तुझ्यापासून दूर जातात, तेव्हा मी तुला तुझ्या हृदयात प्रवेश करत असतो. आजच्या दिवसाला विसरू नकोस, कारण हाच तो दिवस आहे ज्या दिवशी मी तुझं जीवन पूर्णपणे बदलतोय. हे शब्द फक्त धीर देणारे नाहीत, तर हे शब्द भवितव्य घडवणारे आहे. तू इतकी वर्षी जी प्रार्थना केलीस, जे श्रद्धेने मागितलं, ते आज तुला मिळणार आहे. आणि ते मिळेल इतक्या प्रेमाने की ती तुला पुन्हा कधीही काही मागण्याची गरज भासणार नाही. आयुष्य खूप वेळा कठीण असतं. एकटं वाटतं, कोणी आपल्याला समजत नाही असं वाटतं. पण स्वामी समर्थांचे भक्त कधीच पूर्णपणे एकटे नसतात. त्यांच्यासोबत कायमच स्वामींचा अदृश्य हात असतो. त्या हातानेच आज तुझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला जातो आहे आणि त्या स्पर्शाने तुझं सगळं दुःख वितळून जात आहे. चिंता, गरिबी, अपयश, अपमान आणि या सगळ्याच्या गोष्टी समर्थांच्या कृपेने तुझ्या जीवनातून निघून जात आहेत. आजपासून तुला जीवनात नवे दरवाजे उघडताना दिसतील. जिथे तू नाही ऐकत होतास, तिथे आता तू हो ऐकू येईल. जिथे काम थांबलेलं होतं, तिथे आता काम सुरू होईल. तुझ्या स्वप्नांवर जो धुळीचा थर बसला होता, तो स्वामींच्या कृपेने साफ होईल आणि ती स्वप्न आता प्रत्यक्षात उरतील. तुझं नशीब आता तुला आवडणार आणि अडवणार नाही, कारण त्या नशिबावर स्वामी समर्थांनी स्वतःची सही केली आहे. पुढे स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे आणि नेहमी राहीन. तू फक्त श्रद्धा ठेव, बाकी मी सगळं पाहीन. ही वाक्य आपल्या हृदयात खोलवर कर घेतात आणि कारण ती आपल्याला त्या शक्तीशी जोडतात जी प्रत्यक्ष अशक्य गोष्ट शक्य करू शकते. तुझ्या दिवशी बस आता काही होणार नाही असं म्हणलास, तोच दिवस खरा बदल घडवणारा ठरणार आहे. कारण जेव्हा माणूस थांबतो, तेव्हा देव चालायला सुरुवात करतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू रडलास, मी पाहिलं. तू एकट्याने झुंज दिलीस, मी ऐकलं. पण आता तुझ्या सगळ्या आसूचं उत्तर मी देणार आहे. ज्या क्षणाला तू सोडून दिलं होतं, त्या क्षणाला मी तुझं नशीब उभं केलं होतं. आता मी ते नशीब तुझ्यासमोर उभं करणार राहणार आहे. हा क्षण फक्त समाधानाचा नाही, त्या नव्या सुरुवातीचा आहे. गरिबीतून उठून श्रीमंताकडे जाणारा प्रवास आज सुरू होत आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, यांनी तुझं दुःख पाहून हसण्याची हिंमत केली, त्यांना आज देव दाखवून देणार आहे की भक्ताचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. खूप काळ झाला तुझ्या वाट पाहण्याला. सकाळचा उजेड असो किंवा रात्रीचा अंधार, तू फक्त एकाच गोष्टीची वाट पाहत होतास की कधी बरं माझं आयुष्य बदलेल. आणि आता स्वामी समर्थ, बघ मी आलोय.
आता सगळं बदलणार आहे. जेवढी अडचण होती त्याच्या दुप्पट सुख येणार आहे. जिथे अश्रू वाहत होते तिथे आता हसू येणार आहे. ज्या घरात नित्य अन्न नव्हतं तिथे आता प्रसादासारखा पैसा, प्रेम आणि समाधान यांचा वर्षाव होणार आहे. तुझं मन थकलं होतं पण श्रद्धा तग धरून होती. स्वामी समर्थ त्या श्रद्धेची किंमत चुकवत आहेत. हे असं सुख आहे जे केवळ धनसंपत्तीपुरतं मर्यादित नाही, तर हे अंतःकरणातील शांततेचं सुख आहे. तू जे मागितलं नव्हतंस ते सुखसुद्धा तुला मिळणार आहे. कारण जेव्हा स्वामींची कृपा करतात तेव्हा ते पूर्ण समर्पणानं करतात. त्यांच्या देण्यात मोजमाप नसतं, फक्त करुणा आणि प्रेम असतं. तुझी सर्वात मोठी इच्छा जी आजवर अपूर्ण राहिली होती ती आज पूर्ण होणार आहे. आणि हे फक्त इच्छापूर्ती नाही, ही एक नवी शक्ती दिशा आहे. ही स्वामी समर्थांची त्या तुला दिशेने नेत आहे, जिथे प्रत्येक पावलावर यश, आशीर्वाद आणि समाधान यांची फुले अंतरलेली आहे. त्यांना आशीर्वाद म्हणजे अडथळ्यांवर विजय आणि अश्रूंवर हसू. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारणच उरलेलं नाही. फक्त डोळे बंद करून मनातून स्वामी समर्थ म्हणा आणि त्या शक्तीचा अनुभव घ्या. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात एक नवीन वळण येणार आहे. जिथे तू भटकंती करत होतास तिथे आता तू एक स्थिर आणि शांत जीवनाचा मार्ग शोधणार आहेस. तू अनेक वेळा विचार करत होतास, हे मी काय स्थितीत आहे का, पण माझ्या प्रयत्नाचा काय उपयोग. पण आज स्वामी समर्थ तुझ्या जीवनात जणू नवा अध्याय सुरू करत आहेत. आणि या अध्यायामध्ये असंख्य आशा, संधी आणि सुखाचे क्षण आहेत. तुझ्या जीवनातील संपूर्ण अंधकार आता प्रकाशाने भरून जाईल. कारण स्वामींची कृपा तुला आता जेव्हा हवी होती तेव्हा मिळाली आहे. आता तुझ्या जीवनात जे बदल होणार आहेत ते भव्य असणार आहेत. त्यामुळे जेव्हा स्वामींची समर्थांचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील आणि तेव्हा ते केवळ बाह्य सुखासाठी नाही, तर आतल्या शांततेसाठी, आंतरिक आनंदासाठी असतात. तुझ्या मनाच्या गोंधळाचं, तुझ्या देहाच्या पुरवणीचं कारण तुझ्या जमा नाही. त्यामुळे तुम्हाला त्या कठीण प्रवासाची आणि विश्वास आणि स्थिरता येईल. तू ज्या गोष्टीसाठी निराश होत होतास त्या सर्व गोष्टींना स्वामी समर्थ यांनी एक नवा रूप दिलं आहे. तुझं नशीब आज स्वामींच्या हातात आहे आणि ते नशीब तुझ्यासाठी सोपं होईल, सुलभ होईल. जेव्हा तू एखाद्या मोठ्या अडचणीत अडकलेला असशील तिथे स्वामी समर्थ तुझ्या खांद्यावर हात ठेवतील आणि सांगतील, तुला पुढची पायरी पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता नाही, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दांतल्या विश्वासाचा अनुभव फक्त भक्तांनाच समजतो. आज तुझ्या सर्व इच्छा साकार होणार आहेत. आज तुझ्या मनात तुझ्या जे बदल होणार आहेत त्याने तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षेत्र बदलेल. तुझे घर, तुझे कुटुंब, तुझी आर्थिक स्थिती, तुझ्या नात्याची दृष्टी, प्रत्येक गोष्ट पूर्णपणे बदलणार आहे. आणि स्वामींच्या आशीर्वादाने ते बदल जितके चमत्कारिक असतील तितकेच ते शाश्वत असतील. स्वामी समर्थ जर आपल्यावर कृपाळू असतील तर ते केवळ शारीरिक सुखासाठी नसतात, तर ते आत्मिक शांती आणि आंतरिक समाधान यासाठी देखील असतात. स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक मनुष्याची जीवनशक्ती गती घेते, त्याच्या कामामध्ये वेग येतो आणि त्याच्या आयुष्यात एक नवा उत्साह निर्माण होतो. ज्यांच्या आयुष्यात हल्ली शंकेचं वातावरण होतं त्यांच्या जीवनात एकदम सकारात्मकता येईल. तसेच जे लोक तुझ्या कष्टाचं मूल्य ओळखत नाही ते आज तुझ्या बदल्यांना पाहून आश्चर्यचकित होतील. तुझ्या पाठीवर उंच ध्वज फडकतील आणि जग तुम्हाला एक नवा आदर्श म्हणून पाहतील. आजपासून तुझे जीवन मोकळं होईल. ज्या गोष्टीने तुला मागे धरून ठेवले होते ते आता सर्व अडचणी मागे पडतील. स्वामींच्या आशीर्वादाने प्रत्येक मार्गात वेग वाढेल. तुझ्या कामांमध्ये नवा उत्साह निर्माण होईल. जेव्हा तू विचार करशील की हे शक्य नाही तेव्हा स्वामींचा आशीर्वाद तुझ्या मनात ठरलेलं की हे सर्व काही शक्य आहे. स्वामी समर्थांच्या कृपामुळे तुला जीवनात आयुष्य जगण्याची नवीन प्रेरणा आणि दिशा मिळेल. जेव्हा तू जाणशील की तुझ्या जीवनात स्वामींचे अस्तित्व आहे आणि तेच तुझ्या आयुष्याचा खरी दिशा देणारे आहेत. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. स्वामी समर्थ तुम्हाला मार्ग दाखवणार आहेत की ज्याचा आशीर्वाद जेव्हा वळण घेतं तेव्हा ते केवळ आशीर्वाद नसतात, तर जीवनातील एक चमत्कारिक परिवर्तन असते. तेच होणार आहे तुझ्या बाबतीत. या बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या प्रक्रियेत तुझं जीवन समृद्ध होईल. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या जीवनात नवा अध्याय सुरू करतात, जो केवळ भौतिक प्रगतीच्या बाबतीत नाही तर आत्मिक उन्नती आणि मानसिक शांततेसाठी देखील असतो. आजच्या दिवशी स्वामींच्या आशीर्वादाने तुझं जीवन एकदम बदलणार आहे. स्वामींचं वचन पूर्ण होत आहे आणि ज्या गोष्टींच्या आशेने
तू आपला प्रत्येक दिवस जगत होतास त्या सर्व गोष्टींची पूर्तता आज होईल. एक वेळ होती ज्या क्षणी तू हताश झाला होतास, ज्या क्षणी तू वाटत पाहत होतास. आता पण तुझं तेच स्वामी समर्थ तुझ्या जीवनात चमत्कार घडवणार आहेत. आता ज्याच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात अशा वेगाने बदल घडणार आहे की तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. तुझ्या सर्व अडचणी, आर्थिक संकट, मानसिक तणाव आणि सर्व काही सुसह्य होईल. त्यामुळे जेव्हा तू अपयशाच्या अंधारात तुटवत होतास, तेव्हा स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात एक नवा सूर्योदय होईल. आजपासून तुमचं भविष्य एकदम प्रकाशमान होईल. तिथे कुठेही अंधकार नसणार नाही. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं घर सुखाने भरून जाईल. जेवढं कठोर संघर्ष करत राहिलात त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. स्वामींच्या मार्गाने तुम्ही त्या आयुष्यातून अडकलेल्या अडचणी पार कराल. आता तुझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वामींच्या आशीर्वादाची छाया असेल. तुमच्या प्रत्येक कृत्याचं यश निश्चित होईल. तुम्हाला तुमच्या प्रत्येक कर्माचे फळ आज मिळेल आणि ते फळ स्वामींच्या अनंत कृपेने भरलेलं असणार आहे. तुमच्या जीवनात सुखाचा, समृद्धीचा आणि यशाचा प्रवास आजपासून सुरू होईल. तुमच्या कार्यात एक नवा उत्साह आणि जीवनात एक नवा विश्वास येईल. आता तुम्हीच त्या देवती त्या व्यक्तीशी होणार आहात ज्यांना लोक आदर्श मानतील. तुम्ही ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत होता या सर्व गोष्टी तुमच्या समोर सहजपणे उभ्या राहतील. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला तुमच्या मागील कष्टांचे योग्य फळ मिळेल. ते फळ तुम्हाला केवळ बाह्य सुखी बनवणार नाही, तर ते तुम्हाला आतून शांत आणि समाधानी देखील बनवणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरात पैशाचे बहर होईल. कधी जे स्वप्न मी पाहिलं होतं ते स्वप्न आता सत्यात उतरायला सुरुवात होईल. गरिबीतेच्या काळाची जर विचार तुमच्या मनातून गेला आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या समोर एक नवा दरवाजा उघडला आहे. या दरवाजातून सुख, समृद्धी, प्रेम आणि यश येणार आहे. तुम्हाला वाटचाल करत असताना कुठेही धीर सोडायचा नाही. स्वामींचा विश्वास तुमच्यावर आहे आणि ते तुमच्या आकाशापर्यंत पोहोचवतील. आता तुम्हाला फुकटच्या मदतीची, कृपा, चर्चा करण्याची किंवा चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेल्या मार्गावर चालत जा. त्या मार्गावर तुम्ही नवा विश्वास, नवा आत्मविश्वास आणि नवा उत्साह घेऊन पुढे जाल. स्वामी समर्थ तुमचं मार्गदर्शन करत राहतील आणि त्यांच्या कृपेने तुमचं जीवन एक सकारात्मक उंची गाठेल. जेव्हा अंधाराच्या वेळी तुमचं मन थांबलेलं होतं, तेव्हा तुम्ही समजले की एक शक्तिशाली शक्ती तुमच्या जवळ होती, जी तुम्हाला कधी एकट्या सोडणार नव्हती. स्वामींचं मार्गदर्शन आणि कृपा हेच तुमच्या जीवनाचं खरा ध्येय आहे. तेच तुमचं नशीब पुन्हा एकदा बनवतील आणि तुम्हाला तिथे ते सर्व काही मिळवायला मदत करतील जे तुमचा हक्क आहे. आता पुन्हा एक नवी प्रारंभ झाला आहे. तुमच्या आकाशात छान झळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशासोबत तुम्हाला सर्वात मोठे आनंद मिळवायचा आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं नशीब बनवून दाखवतील. त्यांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन पूर्णपणे बदलणार आहे. तुम्हाला काही असं होईल की ज्या गोष्टी तुम्ही केवळ स्वप्नांमध्ये पाहत होतात त्या तुम्हाला प्रत्यक्षात मिळतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही जे काही मागितलं होतं ते आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनात येणार असलेले चमत्कार तुमचं भवितव्यच बदलून टाकणार आहेत. एक वेळ अशी होती की जेव्हा तुम्ही आयुष्यातल्या अडचणींमुळे थोडेसे धासलेले होते, पण आता तुम्ही त्या सर्व अडचणींना मात देऊन एक नवा मार्ग सुरू करू शकतात. त्यामुळे आता तुम्ही हसत हसत या जीवनाच्या नवीन प्रवासात प्रवेश करत आहात. स्वामींच्या कृपेने तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्टीने सुदृढ व्हाल. तुमचं शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होईल. आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनात आरोग्यदृष्ट्या सर्वोत्तम होऊ शकाल. तुम्ही कुठेही असाल, तुम्ही कोणतीही अडचण घेत असाल, जेव्हा स्वामींची कृपा तुमच्यासोबत राहील. स्वामींच्या जीवनात आज एक नवीन सुरुवात होईल आणि तुम्ही एक वेळ अशी होती जेव्हा तुमचं मन निराशेने भरलेलं होतं, पण आज स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही त्या निराशेपासून मुक्त होणार आहात. तुमच्या कष्टांवर आज तुम्हाला फळ मिळणार आहे. जेव्हा तुम्ही स्वप्नात देखील विचार करत होतात तेव्हा ते स्वप्न आज वास्तविकतेत बदलणार आहे. स्वामींची कृपा तुमच्याशी असताना तुम्ही आयुष्यात ज्या मोठ्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करत होतात त्या सर्व उद्दिष्टांचा तुम्ही योग्य मार्गाने पाठपुरावा करू शकतात. ज्या गोष्टीचा तुम्ही खूप काळ शोध घेत होतात त्या गोष्टी तुम्हाला सहजपणे मिळतील. तुम्ही त्या अडचणींमध्ये चुकता आले होते, पण आज तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने उंचावर पोहोचणार आहात.
तुम्ही आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी एक आदर्श बनाल. तुमचं कुटुंब हे तुमचं मुख्य आधार आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही त्यांना प्रेम आणि आनंदाने परिपूर्ण करू शकता. घरातील प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित होईल आणि तुम्ही घरामध्ये असलेल्या नातेसंबंधांना मजबूत देऊ शकाल आणि स्वामींच्या कृपेने तुमचे कुटुंब एक सकारात्मक वातावरण वाढवेल. तुमच्याजवळ आता कुठेही पैसा आणि संपत्ती कमी पडणार नाही. तुम्ही जे काही सुरू कराल त्याचं तुमचं यश निश्चित आहे. जेव्हा तुम्ही स्वामींच्या मार्गदर्शनाखाली काम कराल तेव्हा त्या मार्गावर चालताना तुम्हाला कधी अडचण येणार नाही. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सशक्त होऊन तुमचं जीवन एक उंचीवर नेणार आहात. आता तुमचं जीवन सुरू होणार आहे त्या स्वरूपात जसं तुम्ही कधीच कल्पना केली होती. स्वामींच्या कृपेने तुम्ही ज्या गोष्टींना परास्त होऊन पुन्हा तुम्हाला एकदा कडेवर जाऊ इच्छित होतात त्या गोष्टी तुम्ही सर्व पूर्ण करू शकाल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात नवा विश्वास आणि नवीन आशा मिळणार आहे. तुम्ही या दिवशी एक नवा अध्याय सुरू करू शकता. तुम्ही जे काही स्वप्न पाहत होतात ते स्वप्न आता हकीकत होईल. स्वामींच्या कृपेने तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असेल. त्यांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक कष्ट फुलवले जाईल. तुमचं जीवन एकच अशी मोठी जीवयगाथा बनेल. त्यामुळे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळणार आहात. त्यांचा हात तुमच्या पाठीवर असताना तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही स्वप्नातील यशाचे आणि प्रगतीचे पर्व जगत आहात. तुमच्या कुटुंबातही प्रेमाचा आणि ऐक्याचा साक्षात्कार होईल. घरात सौम्यतेचे सुखाचे वातावरण निर्माण होईल आणि प्रत्येक सदस्य एकमेकांसोबत सुसंवाद साधत जीवनाची आनंदाची जडणघडण करेल. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी स्वामींच्या कृपेने नष्ट होऊन तुम्ही एक नवा आरंभ कराल. एक वेळी असं वाटत होतं की कधी ही अडचण संपणार नाही, पण आज तुमचं स्वामींचं प्रत्येक पाऊल एक नवा विश्वास घेऊन उचलला जातो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्यावर असताना कोणतीही अडचण, संकट किंवा दुःख टिकणार नाही. त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला एक नवा विश्वास मिळेल आणि तुम्ही तुमच्या इच्छेला पल्ला साधू शकाल. आता तुम्ही आपल्या जीवनाला नव्या उंचीवर नेणार आहात. कधी तुम्ही तुमचा विचार करत असाल की या दृष्टिकोनाला अडचणीला मार्ग सोडून कसे जावे, पण स्वामींच्या कृपेने तो मार्ग सापडेल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर चढाल. स्वामींची कृपा तुमच्या सोबत राहील आणि तुम्ही जीवनातील प्रत्येक ठिकाणी यश मिळवाल. त्या सर्व गोष्टींना जे आजपर्यंत तुम्ही केवळ स्वप्नात पाहत होता त्या सर्व गोष्टींना प्रत्यक्षात साकार करता येईल. तुमच्या मेहनतीला आणि संघर्षाला आता योग्य फळ मिळणार आहे. प्रत्येक कष्टाचा तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल आणि तुमच्या प्रयत्नाची चांगली फलश्रुती होईल. तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि संपत्तीचा सोहळा होईल. आजपासून तुमचं जीवन एक नव्या उंचीवर चढेल आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल जिथे सर्वच प्रकाशाचा प्रवेश तुमच्यापर्यंत पायाशी सादर होईल. तुमच्या भविष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पावलावर स्वामींचे आशीर्वाद राहतील. जेव्हा तुम्ही स्वामींच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी आणि समाजासाठी काही चांगलं करू इच्छिता तेव्हा स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या कर्तव्यात यशस्वी होऊ शकता. तुम्हाला आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला समजून आणि धैर्याने सामोरे जावं लागेल, पण स्वामींच्या कृपेने ते तुम्ही सहजपणे पार करू शकताल. स्वामी समर्थांचा विश्वास आणि आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. आजपासून तुमचं जीवन एक सुखद आणि समृद्ध प्रवास होईल. तुमच्या हृदयात आता एक नवा उत्साह आणि विश्वास उगवेल. तुम्ही जेव्हा या आशीर्वादाच्या वचनानुसार चालला तर तेव्हा तुमचं जीवन एक अमूल्य गाथा बनून जाईल. तुम्ही जे काही सुरू कराल ते तुमचं यश मिळूनच थांबेल. स्वामींच्या कृपेने तुम्ही तुमचं सर्वस्व यशस्वीपणे पूर्ण करू शकता. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आणि तुम्ही जे काही करत आहात त्यात तुमच्या कष्टाची परिपूर्ण फळ मिळतील. तुमचं जीवन आजपासून एक वेगळ्या दिशेने वळून जाईल. तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आज प्रत्यक्षात आणण्याचा काळ आलेला आहे. स्वामींच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कष्ट आणि संघर्षाचा योग्य मार्ग सापडेल आणि त्या मार्गावर तुमचं यश निश्चित आहे. तुमच्या मनातील सर्व दुःख, चिंता आणि त्रास दूर होतील. आजपासून तुमचं जीवन एक नवा आनंद आणि समाधान घेऊन येईल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचा, तुमच्या विचारांचा आदर केला जाईल. तुम्ही जेव्हा तुमच्या परिवाराच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी काम करत राहाल तेव्हा तुम्हाला उत्तम परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळतील.
मला कधी असं वाटत होतं की जीवनाचे कितीही काही अडचणी कमी होणार नाहीत, पण स्वामींच्या कृपेने तुम्हाला त्यावर विजय मिळवता येईल. तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आता यथार्थ होईल. तुमच्या जीवनात सकारात्मक येईल आणि ते तुमचं सर्व प्रयत्न सफल होतील. तुमचं कुटुंब, तुमचे मित्र आणि तुमचे सहकारी तुमच्या या यशाचा भाग होतील. स्वामींच्या कृपेने तुम्ही आमच्या जीवनातील स्वावलंब, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवू शकाल. तुम्ही प्रत्येक समस्येला सामोरे जाल. जेव्हा तुमची स्वामींच्या मार्गदर्शनाने प्रगती करू लागाल, तेव्हा तुमचं जीवन एक नव्या शिखरावर पोहोचेल. तुम्ही जे ध्येय ठरवलात त्याला तुम्ही गाठू शकता आणि त्यासाठी तुमचं सर्व काही लागेल ते स्वामी तुमच्या सोबत प्रदान करतील. तुमच्या जीवनात आनंद आणि सुख आणण्यासाठी तुमचा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील. तेच तुम्हाला प्रेरणा देतील आणि तुमची हिंमत वाढवतील. जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा स्वामींचं समर्थन तुमच्या सोबत असताना तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. तुमच्या साऱ्या अडचणी आणि संकटाचे निराकरण होईल आणि तुम्ही एक उत्तम मार्गावर चालाल. आजपासून तुमचं आयुष्य एका नव्या उंचीवर नेलं जाईल. तुम्ही जिथे तुमच्या विचारांना, तुमच्या कष्टांना आणि तुमच्या मेहनतीला योग्य दिशा दिली आहे आणि स्वामींच्या कृपेने ते चांगले परिणाम देतील. तुमचं जीवन आपोआपच एक उत्तम उदाहरण बनेल आणि त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करायला सक्षम व्हाल. तुमचं जीवन आता एक नवा अध्याय सुरू करेल, जो यशाने आणि सुखाने भरला असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील मित्रांसाठी आणि समाजासाठी एक आदर्श बनाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्यातील सर्व शक्यता उजागर होतील आणि तुम्ही त्यांचे पुरेपूर उपयोग करून एक नव्या आणि महान प्रवासाला सुरुवात कराल. तुम्ही जेव्हा या आशीर्वादांवर विश्वास ठेवून खंबीर पद्धतीने चालत जाल, तेव्हा तुमचं जीवन अजूनही यशाच्या उंच शिखरावर पोहोचेल. कधी तुम्ही विचार करत असाल की अडचणींचा सामना कसा करावा, पण स्वामींच्या आशीर्वादाने ते सर्व सोपे होईल. यांचा आशीर्वाद तुम्हाला आध्यात्मिक आणि भौतिकदृष्ट्या समृद्ध करेल. तुम्ही जे काही साध्य कराल त्यासाठी तुम्हाला पुला लाभ मिळेल. तुमचं मन, शरीर आणि आत्मा एकत्रसूत्री होऊन काम करेल आणि तुम्ही तुमच्या यशाच्या मार्गावर सहजपणे चालत जाल. तुम्ही स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून जे काही कराल ते स्वामींचे तुमच्याशी अत्यंत फलदायी ठरेल. जीवनातील सर्व अडचणी तुम्ही शांतीने आणि आत्मविश्वासाने पार कराल. सर्व अडथळे पार करून तुम्ही आपल्या ध्येयाकडे नेहमीच पाऊल टाकाल जाल. तुमच्या मनातील सर्व शंका आणि चिंता दूर होतील. तुमच्या कार्यात एकाग्रतेने आणि धैर्याने पुढे जाल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं सर्व दुःख दूर होईल. तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष आणि आव्हानं तुमची विजय होऊन पार करेल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे आणि त्याचं मार्गदर्शन तुमचं जीवन नव्या आशा आणि प्रकाशाने भरून टाकेल. जेव्हा तुम्ही जीवनातील असंख्य कठीण प्रसंगांवर उभे राहाल, तेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तोडगा सापडेल. तुमचं जीवन आजपासून एक नव्या, कडव्या आणि समृद्ध मार्गावर चालले लागेल. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्वामींच्या मार्गदर्शनावर पाऊल ठेवता, तेव्हा तुमच्या जीवनात सौख्य आणि समृद्धीचा प्रवाह सुरू होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला उत्तम दिशा दाखवण्यासाठी एक प्रेरणा बनाल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील आणि तुम्हाला प्रत्येक क्षणात मार्गदर्शन मिळेल. जेव्हा तुम्ही आयुष्यात अडचणीत असाल, तेव्हा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला तेव्हाच मदत करेल. तुम्ही कोणत्याही वाईट परिस्थितीत असाल, तेव्हा स्वामींचे वचन तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तुम्हाला धैर्याच्या मार्गावर चालायला प्रोत्साहित करेल. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक नव्या उंचीवर पोहोचेल आणि तुम्ही एक शक्तिशाली व्यक्तिमत्व बनाल. तुमचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक कष्ट आणि प्रत्येक समर्पण आता सफल होईल. तुम्ही जेव्हा कठीण परिस्थितींना सामोरे जाल, तेव्हा तुमच्यातील विश्वास आणि आत्मविश्वास आणखी प्रगाढ होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही काहीही अशक्य नाही हे समजून त्यांच्या मार्गावर अजून चांगल्या प्रकारे चालाल. तुमचं भविष्य फुललेल्या सोनेरी झाडासारखं असणार आहे, जिथे प्रत्येक फुलामध्ये तुमच्या मेहनतीचा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा प्रकाश दिसेल. तुमच्या आयुष्यात एक ठराविक स्थिरता येईल. घरातील सगळ्या समस्यांचे निराकरण होईल. कर्ज फेडले जातील आणि तुमची योग्य मार्गावर चालायला सुरुवात होईल. तुमच्या आयुष्यातील उधळलेले धागे एकत्र येऊन एक सुंदर जाळं तयार करतील. तुम्ही स्वतःला हवी असलेली समृद्धी आणि आनंद प्राप्त कराल. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला तुमच्या यशाचा भाग बनवता येईल, कारण तुम्ही या यशामध्ये सर्वांचा समावेश करून त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणाची नांदी घालाल. जेव्हा तुम्ही आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी जास्तीत जास्त योगदान देऊ लागाल,
तेव्हा त्यांच्या समृद्धीचा लाभ तुम्हाला मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं कुटुंब नेहमी खुशाल राहील आणि तुम्ही एक दुसऱ्याच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहाल. तुमचं जीवन चांगले आणि शांतपूर्ण होईल, जिथे तुमच्या प्रयत्नांनी इतरांना देखील प्रेरणा मिळेल. ज्या क्षणाला तुम्हाला वाटलं होतं की तुमचं जीवन पुन्हा पूर्वीच्या स्थितीत जाणार नाही, त्या क्षणी तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मिळेल. त्यांचे मार्गदर्शन तुमच्या असलेले राहील. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही एक नवा परिष्कार साधाल. तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होतील, कारण तुम्ही त्या इच्छांवर विश्वास ठेवून त्यांना योग्य दिशेने वाटचाल देऊ शकाल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात एक सुंदर आणि समृद्ध मार्गावर वळेल. तुम्ही ज्या प्रकारे त्या आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहात, तसेच तुमच्या कामांमध्ये, तुमच्या क्रियांमध्ये समर्पण दाखवत राहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत करत आहात त्यात यश मिळेल. आजपासून तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाने नवे वारे वळतील. तुम्ही हिंमत गमावली असता, त्यावेळी स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने तुमचं मनोबल पुन्हा उंचावेल. तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत तुम्हाला विचारांची देवाणघेवाण करता येईल आणि त्यातून तुम्ही नवे मार्ग शोधू शकाल. त्यांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कायम राहील आणि तुम्हाला शांती व सुख अनुभवायला मिळेल. तुमच्या घरात प्रेम आणि समृद्धीचा वारा वाहू लागेल. घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांसोबत प्रेमाने आणि हसमुखाने राहतील आणि तुमच्या कुटुंबामध्ये आदर आणि सौंदर्याचे वातावरण निर्माण होईल. तुमचं जीवन एक अशी यात्रा बनेल, जिथे तुम्ही प्रत्येक अडचणीत आणि संकटाचा सामोरे जाऊन त्यावर विजय प्राप्त करू शकाल. स्वामींच्या कृपेने तुमचं मनोबल कधीही खच्ची होणार नाही आणि तुमचं यश नक्कीच तुमच्या पायाशी पडेल. स्वामींच्या मार्गदर्शनाने तुम्ही आत्मविश्वासाने भरले जाल. तुमच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आणि यशाच्या परिभ्रमणामध्ये स्वामींच्या आशीर्वादाची छाया सदैव तुम्हाला गडबड न होऊ देईल. तुम्ही जितके आत्मविश्वासाने भक्तिपूर्वक स्वामींचा मार्ग अनुसराल, तितकेच तुम्ही आपल्या जीवनात मोठ्या यशाचा अनुभव घ्याल. जेव्हा तुम्ही समोर असलेल्या अडचणींवर विश्वास ठेवून त्यांचा सामना कराल, तेव्हा ते सर्व तुमच्यापर्यंत सोपे होईल. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.